जेल में डाला जा रहा था, उसका सबूत पूछने की हिम्मत अगर किसी ने दिखाई तो वो सिर्फ बाबा साहब अम्बेडकर थे। आवाज को निकाल के सिर्फ बाबा साहब अम्बेडकर ही है जिन्होंने आपको हर एक मौके पर भोंगे की राजनीति करके समाज में तंटा लगा रहे थे। तब राज ठाकरे को जवाब देने का काम सुजात अम्बेडकर, फिर एक अम्बेडकर ने ही किया था और वो भोंगे की राजनीति के खिलाफ समन्वय का, महाराष्ट्र के दंगों को रोकने का काम बाबा साहब ने किया। औरंगजेब और टीपू सुल्तान के स्टेटस को लेके जब हमले हो रहे थे तो तब कोई नेतृत्व, कोई सेक्युलर कहने वाली पार्टी, कोई सेक्युलर बोलने वाला नेता सामने नहीं आया। तब भी बाबा साहब अम्बेडकर ने सामने आकर औरंगजेब की साजिश को, दंगों की साजिश को बंद कराने का काम किया है। इसलिए मैं मुस्लिम भाइयों को कहता हूं, तुम 2 करोड़ होना महाराष्ट्र में, लेकिन तुम्हारे को ये कांग्रेस, एनसीपी, शिवसेना वालों ने कितने सीट देने चाहिए थे? आपकी आबादी 12% है और महाराष्ट्र में 48 सीटें हैं, तो कम से कम आपके 5-6 सीटें, 2-2 सीटें तो शिवसेना, बीजेपी, शिवसेना, कांग्रेस, एनसीपी ने देनी चाहिए। क्यों नहीं देते हैं? क्योंकि उनको तुम्हारे वोट चाहिए। तुमको आमदार खासदार नहीं बनाना है, मुसलमानों को टिकट देने का काम 2019 में 4 मुसलमानों को वंचित के बी फॉर्म से भी, और 2019 में अब तक 3 मुसलमानों को वंचित के बी फॉर्म पर उम्मीदवारी देने का काम सिर्फ एक ही नेता ने किया है और उस नेता का नाम अली जनाब प्रकाश अम्बेडकर साहब। 5 साल तुम्हारी लड़ाई को लड़ने के लिए, जब भी तुम मुसीबत में आए आवाज उठाने के लिए, एक नाम अम्बेडकर। अम्बेडकर इस देश का ब्रांड है, ब्रांड अम्बेडकर। और ये अम्बेडकरवादी राजनीति, संविधानवादी राजनीति इस मुल्क के संविधान को याद करो। हमारे बुजुर्गों को आज आके कुछ लोग आके आपको बादल शायर, इमरान प्रतापगढ़ी के जैसे भाजपा से डराने के लिए आ रहे। मुसलमानों, एक कट्टा वोट देकर कांग्रेस को 2014 में आप मोदी को रोक नहीं सके। एक कट्टा वोट देकर 2019 में आप भाजपा को रोक नहीं सके। 2024 में कांग्रेस को वोट दोगे तो बीजेपी को क्या घंटा रोक पाओगे? जब 2 बार नहीं रोके तो तीसरी बार क्या रोकोगे? अगर तुमको भाजपा को रोकना है, अगर तुमको मोदी को रोकना है, एक ही एक ही पार्टी, एक ही नेता, और का नाम अम्बेडकर है, वंचित है। जो भाजपा से डरा रहे हैं, जिनको भाजपा से डरना है वो कहीं भी जाओ, लेकिन जिनको भाजपा से लड़ना है वो वंचित के साथ आओ, वो बाबा साहब के साथ आओ। हम डरने की नहीं, लड़ने की राजनीति करते हैं। हम डरने की नहीं, हम 2 हाथ करने की राजनीति करते हैं। इस देश में समन्वय और संघर्ष का फार्मूला जो संविधान ने दिया है वो सिर्फ प्रकाश अम्बेडकर साहब की क़यादत में वंचित बहुजन आघाड़ी कर सकती है। डरो मत, डरने की जरूरत नहीं है। याद करो, हमारे बुजुर्ग हजरत टीपू सुल्तान का कौल है कि 100 दिन गीदड़ की जिंदगी जीने से बेहतर है 1 दिन शेर की जिंदगी जियो। 1 दिन शेर की जिंदगी जियो, 1 शेर दिन नेतृत्व के साथ आओ। आपको मैं याद दिलाऊं, सोलापुर और कलकोट में टीपू सुल्तान की तस्वीर पर दंगा किया, मुसलमानों को मार के जेल में डाला गया, कोई सेक्युलर नहीं आया। वहां पर भी प्रकाश अम्बेडकर साहब कलकोट गए, उन्होंने आवाज उठाई। सांगली में खिड़े नाम के खिड़े गुरुजी ने वहां पर टीपू सुल्तान को विरोध किया। उस मंच पर टीपू सुल्तान की जयंती मनाने की हिम्मत एक ही नेता ने दिखाई, वो अली जनाब प्रकाश अम्बेडकर साहब थे, जिन्होंने कहा हमने अपने मंच पर टीपू सुल्तान की तस्वीर लगाई है, क्या उखाड़ सकते हो? उखाड़ लो। संविधान के बल, संविधान अधिकार आपको कौन
दिला सकता है तो संविधान निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी के सिर्फ खून के नहीं, सिर्फ रक्त के नहीं, विचारधारा के वारिस प्रकाश अम्बेडकर साहब के बिना ये हम नहीं कर सकते। इसलिए मैं यहाँ के सभी ओबीसी, सभी गरीब मराठा और सभी हिंदू भाइयों को भी कहता हूँ कि आप आपस में लड़कर इस देश के संविधान लोकशाही को क्यों खोखला बनाते हो? भाईचारे के बगैर, आपसी इत्तेहाद के बगैर, एक दूसरे के सुख दुख में जब जाते हो, दूसरे के साथ खड़े होने की तहजीब को जिंदा करना है तो बाबा साहब अम्बेडकर, अली जनाब प्रकाश अम्बेडकर साहब के सिवाय कोई नेता महाराष्ट्र को बचा नहीं सकता। विरोधक भी कहते हैं महाराष्ट्रातल्या दंगली थांबवायचे असतील तर प्रकाश आंबेडकरांना मुख्यमंत्री करा, ये हमारे विरोधकों को भी बोलना पड़ता है। ये ताकत, ये शक्ति संविधान के मूल्यों की अली जनाब प्रकाश अम्बेडकर साहब के नेतृत्व में। मैं अपील करता हूँ कि सब लोग एकजुट हो जाओ। जो महाविकास आघाड़ी हमको 4 सीट दे रही थी, अकोला छोड़ के 3, जहाँ हमको 1 से 3 लाख वोट मिले, ऐसे 16 में की एक भी मतदार संघ नहीं दे रही थी। उसकी नीयत खराब थी क्योंकि उन्होंने मैनेजमेंट कर लिया। राहुल गांधी ने तय कर लिया कि अपने को 24 हरना है, 29 की तैयारी करनी है। इसलिए कांग्रेस का पप्पू इस देश को, संविधान को नहीं बचा सकता। देश संविधान को बचाने के लिए संविधान का पप्पा चाहिए। पप्पू का नाम छोड़ो, संविधान का पप्पा है हमारा नेता और यही नेता इस देश को, इस संविधान को बचाएगा। आली के लिए मैं और आप बेचैन हैं। मैं ज्यादा वक्त करता हूं, सभी को क्रांतिकारी जय भीम करता हूं। जय भीम, जय भीम, अल्लाह हाफिज, इनकलाब जिंदाबाद। वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा। यानंतर आदरणीय साहेबांना आम्ही विनंती करतो की त्यांनी या परिवर्तन सभेला संबोधित करावं। बाळासाहेब आंबेडकर आप आगे बढ़ो, बाळासाहेब आंबेडकर आप आगे बढ़ो। माइक चालू आहे ना? पहिल्यांदा दारू प्यायचं सोड आणि मग प्रश्न। जिल्ह्याच्या अध्यक्ष किरणताई गिरे, व्यासपीठावरती उपस्थित मालेगाव नेते ज्यांनी आपल्या समोर या ठिकाणी मनोगत व्यक्त केले असे असणारे फारुख अहमद, उपस्थित लोकसभेच्या या असणाऱ्या निवडणुका आहेत, 5 वर्षांनी येतात। मेरे लाइव में नहीं जा रहा। वर्षाने निवडणूक, 5 वर्ष आपल्याला वाट बघावी लागते आणि त्या कालावधीमध्ये काही झालं नाही तर मग आपण असं म्हणतो की ज्याला
दिलं त्यांनी कर्नाटकमधला बघतोय जातीला मतदान द्या असा असताना प्रचार मोठ्या प्रमाणात झाला. जातीला मतदान दिलं, नेमकं काय झालं तर आपल्याला असताना जरांगे पाटील यांच्या निमित्ताने एक भयानक परिस्थिती समोर आली. ज्या मतदान दिलं त्याच समाजामधले असतात गरिबी गेल्यामुळे त्याचा मी उल्लेख करायला मागत आणि बघण्याची हिंमत सुद्धा नाही अशी असताना परिस्थिती. आणि म्हणून आपण बघत असाल कोण जरांगे असं एका काळ महिन्याभरामध्ये सगळ्यांच्या तोंडावरती जरांगे पाटील हे नाव यायला. राजकीय पार्श्वभूमी शून्य, श्रीमंताची पार्श्वभूमी शून्य, पण अचानक जरांगे पाटील एक समूह उभा राहिला, एक लाखो समूह उभा राहिला. लाखो स्वतःच्या व्यथा जातीला मतदान दिलं म्हणजे इथल्या असणाऱ्या निवडून दिलेल्या माणसाला एका प्रकारचं लायसन्स देणं, एका प्रकारचं त्याला असणारं लायसन्स देणं की जातीसाठी माती खायला लोक तयार आहेत आणि मी कसंही वागायला तयार आहेत अशी परिस्थिती आहे. अंकुश काही करत नाही. अंकुश आणि अंकुश न राहिल्यामुळे असेल खासदार असेल पाहिजे तसं त्या ठिकाणी बघतो अशी परिस्थिती आहे. माझं आव्हान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आहे. आज आपण बघितलं असेल की पहिली फेज जी आहे बघितलं असेल तर चर्चा एकच असेल, मतदानाची टक्केवारी कमी झाली. मतदानाची कमी झाली. कोणाची कमी झाली हे पहिल्यांदा समजावून घेतलं. मोदींकडे एका अपेक्षेने पाहिजे की मी गुजरातचा हा विकास केलाय, तो विकास केलाय, तो विकास केलाय, तो विकास केलाय असं वर्तमानपत्राने, टीव्ही वाल्याने, विचारवंताने सगळ्यांनी स्टॅम्प मारायला सुरुवात. पण गुजरातचा विकास तिथे मांडायला विसरले नाहीत. आणि मग त्या जोरावरती मोदीवरती आले. 10 वर्ष पंतप्रधान झाले आणि 10 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी असताना पुन्हा भारताला खोकलं केलं अशी असताची परिस्थिती. त्यांनी भारताला पुन्हा असताना खोकलं केलं आणि ज्या मतदारांनी मोदीला निवडून आले त्याला पण असं उत्तर काय त्या ठिकाणी
आणि म्हणून आव्हान आहे, फुले शाहू आंबेडकरी विचारवंताला आव्हान आहे, मुसलमानांना असणारं आव्हान, ओबीसीला आव्हान आहे. तुम्ही सत्तेमध्ये नव्हता तेव्हा तुम्हाला असणारं वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही. तुम्हाला इथे सत्तेमध्ये वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही. मोदी फेल्युअर होणार होता, तो फेल्युअर झाला. मला आता बहुजनांची सत्ता सत्तेवरती आणायची आहे आणि म्हणून सगळ्यांनी निराश न होता मतदान करायला गेलं पाहिजे, हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो. जो मोदी भक्त होता तो निराश का झाला? जो मोदी भक्त होता तो निराश का झाला? तो निराश याच्यासाठी झाला की मोदी जेव्हा 2014ला सत्तेवरती आले तेव्हा भारतावरती 100 रुपयापैकी 26 रुपये खर्च होतं. भारतावरती 26 रुपयाचं कर्ज होतं, त्याच्यावर चालू शकणारच कर्ज होतं. पण 2024ला हा सत्ता ज्यावेळेस ठेवायला निघालाय त्यावेळेस मोदीने 10 वर्षामध्ये 26 रुपयाचं कर्ज हे 84 रुपयावरती असणारे घेऊन गेले. आणि जागतिक बँकेचा अहवाल हे म्हणतोय की 2026 मध्ये भारताने आपली अर्थव्यवस्था सुधारली नाही तर हे कर्ज 96 रुपयावरती त्या ठिकाणी जाणार आहे. आज हा जो मोदी भक्त आहे त्याला उत्तर द्यावं लागतं. काय उत्तर द्यावं लागते? माझं समजा 20,000चं उत्पन्न आहे, 12,000चं कर्ज देते, 7% कर्ज देते. त्याच्यामुळे मला असणारा घर खर्च चालवायला 12,000चं कर्ज, 20,000चं 8,000 रुपये घर चालवू शकतो. पण मी हप्तेच भरले नाही, आणि 12,000चा हप्ता हा समजा 16,000वरती गेला तर माझ्याकडे घर चालवायला किती पैसे? 4,000 घर चालू शकेल का? 30% जी घराची आहे ती देशाची आहे. मोदी भक्तांना लाज वाटते हे देशवासियांना सांगायला की बाबा आता आपण असणारा 84 रुपये आहे, म्हणजे देश चालवायला 16 रुपये आहे. 2026 मध्ये ज्यावेळेस 86 रुपये होईल त्यावेळेस 4 रुपये शिल्लक राहतील. लोक आता ह्या मोदी भक्तांना विचारतात आहेत देश चालेल का? ह्याचं पहिल्यांदा उत्तर द्या. चालणार नाही. आणि म्हणून मोदीने अगोदरच त्याची भूमिका तयार केली. काय केलं की देशातले नवरत्न जे आहेत हे आता मी विकणार. आपल्या घरामध्ये दारुडे असेल, त्याची नोकरी गेली, पैसे त्याला मिळत नाही, घरातली महिला फक्त त्या ठिकाणी कमवते, तर मग काय करतो तो? काय करतो? बायकोला मारतो, तिच्या डब्यातले पैसे चोरतो. तिने अजून कुठेतरी लपून ठेवले, मिळाले नाही तर गपचूप भांडी घेऊन जातो आणि विकतो. आणि शेवटी दारूला पैसे मिळाले नाही तर घरदार विकून टाकतो. अशी असणारी परिस्थिती आहे. आंधळपणाच्या राजकारणामध्ये मोदीने एअर इंडिया विकलं की न विकलं? विकलं. तो आता असताना म्हणतोय की जे नवरत्न आहेत
हे नवरत्न आता मी विकायला काढणार. उद्या त्यांनी नवरत्न विकले, 2-4 महिने देश चालेल. म्हणजे जसं आपल्या वाढ वडिलांचं सोनं आपण जपून ठेवतो. का जपून ठेवतो? तर वाईट दिवसामध्ये ते आपल्याला कामाला येईल. वाईट दिवसामध्ये ते आपल्याला असं कामाला येईल. तशाच रीतीने हे नवरत्न पूर्वजांनी ठेवलेलं सोनं नाणं जे काही असेल त्या प्रमाणात आहे की जगाला सांगता येईल की आमच्या इथे नवरत्न आहे, तुमचं कर्ज आम्ही कधी फेडू शकतो. आणि त्याला आश्वासन येतं नाही यांच्याकडे नवरत्न आहे त्याच्यामुळे हे कधी फेडू शकतात. आता नवरत्नच विकली तर तुम्ही आश्वासन कशावरती देणार? नवरत्नच विकले तर तुम्ही आश्वासन काय देणार? घरातल्या वाडवडिलांचं सोनं विकून टाकलं तर तुम्ही असणारं आश्वासन कशावरती देणार? तेव्हा या धर्माचं वेळ, धर्माची श्रद्धा असली पाहिजे, वेळ असता कामा. इथे श्रद्धेपेक्षा लोकांना वेळ लावला अशी असणारी परिस्थिती. आणि वेळ लावल्यामुळे एवढा आंधळेपणा झालं की आपल्याला दिसतच नाही अशी असणारी परिस्थिती. नागपूर मधली रेल्वे मेट्रो, कोणी त्याच्यामध्ये बसलंय का? इथे बसलाय का? तुम्ही ज्या दिवशी बसला होता त्या दिवशी किती माणसं होते त्या मेट्रोमध्ये? 10 रिकामी होती. ती रिकामी होती. आता ती रिकामी गेली म्हणजे तिकीट कोणी खरीदलं नाही. का खरीदलं नाही? तर नागपूर सारख्या शहराला मेट्रोची गरज नाही. आता समजा आपण असताना मालेगाव मध्ये मेट्रो आणायचं ठरलं आणि इकडनं वाशिमवरनं इकडनं किती जण बसून जातील तिच्यात? 10-12. त्या 10-12 वरती ती नफ्यामध्ये चालेल का? मुंबई ही एक वेगळं आगलं शहर आहे. मुंबई आणि आता दिल्ली हे दोन्ही वेगळे आगळे शहर आहेत. एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायचं असेल, गाडी घेऊन जायचं असेल, स्कूटर घेऊन जायचं असेल तर 4-5 तास लागतात. पण तेच रेल्वेने जायचं म्हटलं तर 15 मिनिटात 20 मिनिटात. वेळ आपला वाया बदलणे म्हणून लोक तिथले असतात मेट्रो वापरतात, रेल्वे वापरतात, अशी परिस्थिती. आता इकडनं आपल्याला मालेगावला जायचं असेल, स्कूटर काढली, किक मारली, 15 मिनिटात मी पोचतो की नाही? मग मी मेट्रो कशाला वापरेल? तेव्हा प्रत्येक शहराची गरज म्हणून त्या ठिकाणी, प्रत्येक शहराची गरज म्हणून असते. नागपूरला मेट्रोची अजिबात गरज नाही. शहाणे असतील नागपूरकर तर ते नितीन गडकरीला पाडतील, त्यांना वाचवण्यासाठी, नितीन गडकरीला नाही. याचं कारण की उद्या ती मेट्रो कोणाला तरी चालवावी लागेल. ती मेट्रो नागपूरसाठी बांधण्यात आलेली आहे, ती नागपूर कॉर्पोरेशनला चालवावं लागेल. हे पांढरा हत्ती नागपूर महानगरपालिकेने गेला तर पाण्याची सुविधा कोण देणार? रस्त्याची सुविधा कोण देणार? लाईटची सुविधा कोण देणार? साफ करणाऱ्या सुविधा कोण देणार?
आणि त्याच्यामुळे हे 26 रुपयाचं कर्ज हे 84 वरती गेलंय आणि 84 वरनं ते 86 वरती जाणार अशी असणारी परिस्थिती आहे. ज्याची गरज नाही, ज्याची आवश्यकता नाही ते बांधलं आणि ते बांधल्यानंतर आता ती चालवण्याची जबाबदारी आली होती. नफा असता तर ते चाललं असतं, नफा नाही तर तोटा आहे. तोटा आहे म्हटलं तर शासनाला तो तोटा भरून काढावा लागतो. आता त्यांचं चाललंय की नागपूर महानगरपालिकेला देऊन टाका, नागपूर महानगरपालिका बुडाली म्हणून समजा अशी असणारी परिस्थिती. माझा सांगण्याचा मुद्दा हा आहे की धर्माची श्रद्धा असली पाहिजे, पण धर्माचं वेडेपण असतं का? आज या धर्माच्या वेडेपणामुळे बोजा आपल्या अंगावरती वाढत गेला, बोजा आपल्यावरती वाढत गेला हे आपल्याला दिसलं. मागच्या 4 महिन्यापूर्वी मी जे 2017 मध्ये सांगितलं होतं की या देशातला ज्याची संपत्ती 50 कोटीपेक्षा कमी नाही असा असणारा 12 लाख कुटुंब यांनी देशाची नागरिकत्व सोडलं आणि परदेशी निघून गेले. याचं उत्तर मागच्या 4 महिन्यामध्ये राज्यसभेमध्ये देण्यात आलं आणि शासनाने अधिकृतरित्याने मान्य केलं की 12 लाख नाही तर 17 लाख कुटुंब की ज्यांची मालमत्ता 50 कोटीपेक्षा जास्ती आहे अशाने नागरिकत्व सोडलं आणि परदेशी जाऊन गेलं. आता हे जे मोदी भक्त आहेत मग ते विश्व न्याय परिषद मधले असतील, तेव्हा संघामधले असतील, ते बजरंग दलामध्ये असतील, आज त्यांना उत्तर द्यावं लागतंय. अरे बाबा हे जे कुटुंब सोडून गेले हे काही मुसलमान नाहीत, हे काही ख्रिश्चन नाहीत, हे 17 लाखच्या 17 लाख 100% हिंदू आहेत अशी परिस्थिती आहे. त्यांना आता तोंड राहिलेलं नाही की ह्याचं उत्तर आपण कसं द्यायचं. की हिंदूंच्या राज्यामध्ये हिंदूच असुरक्षित आहे आणि एवढा असुरक्षित आहे की तो देशाचं नागरिकत्व सोडतोय, आपलं सगळं बेवजा विस्तार मांडतोय आणि बाहेर जाऊन राहतोय अशी परिस्थिती. परदेशात नागरिकत्व घेतो. ही दहशत आहे आपल्या सगळ्यांच्या लक्षात. एखादं पोलीस स्टेशन एका दादाने बांधून घेतलं तर मग तो तिथली वसुली करायला सुरुवात करतो. तो तिथली वसुली करायला सुरुवात करतो, हप्ते घ्यायला सुरुवात करतो. त्याच्या विरोधात आपण बोलू शकत नाही कारण का पोलीसवालाच त्याला मिळालेला. त्याच्या वरच्या अधिकाऱ्याला जायचं तर तो म्हणतो बघतो काय का त्यालाही शेअर आलेला असतो. किती ह्या आंधळेपणाने पंतप्रधानाचं कार्यालय हे वसुलीचं कार्यालय झाले हे आपण सर्व लक्षात घ्या. हे वसुलीचं पक्षाच्या खात्यासाठी वसुलीचं झालेलं अशी परिस्थिती. मित्रो, जे काही सुप्रीम कोर्टाने आता स्टेट बँक ऑफ इंडियाला आदेश दिले की इलेक्ट्रोल बॉन्ड म्हणजे मताचा बॉन्ड, मतदाराचा बॉन्ड याची जी विक्री करण्यात आली होती ती कोणी कोणी खरेदी केली त्याचं असणारं नाव गाव सगळं सांगा.
तुम्ही सांगितलं नाही तर तुम्हाला आतमध्ये आम्ही घातल्याशिवाय राहणार नाही असं सुप्रीम कोर्टाने दम दिला. नावं बाहेर आली आणि नावं बाहेर आल्यानंतर ज्या कंपन्यांकडून वसुली करण्यात आली, ज्या कंपन्यांकडून वसुली करण्यात आली त्या कंपन्यांना ईडीची नोटीस गेली, इन्कम टॅक्सची नोटीस गेली, काही जणांवरती धाडी घालण्यात आलं, काही जणांना चौकशी करण्यात आली. आणि मग त्याच्यातून वाचावं, मग कोणी 200 दिले, कोणी 400 दिले, 500 कोटी, एकाने तर 1300 कोटी दिले, अशी असणारी परिस्थिती. आता मला सांगा की पंतप्रधानाचं कार्यालय आणि त्या गल्लीतल्या दादाचं असणारं कार्यालय सारखं आहे की नाही? ते सारखं आहे की नाही? पंतप्रधान हा असणारा वसुलीदार आपल्याला पाहिजे की मानवताधारी पाहिजे? आणि म्हणून आपण बघत असाल की कालपासून पुन्हा शेतकरी आंदोलनाला उतरला. का उतरला? तो म्हणतो अरे बाबा जे हमी भाव आहे त्याप्रमाणे व्यापारी खरेदी करत नाही, काहीतरी कारवाई कर. आणि हा काहीच कारवाई करायला तयार नाही. वसुलीचं असणारं सरकार याच्याकडे मानवता नसते हे आपण लक्षात घ्या. वसुली करणारा जो असतो त्याच्याकडे मानवता नसते. तो सरळ म्हणतो हप्ता दे नाही तर धंदा बंद कर, हप्ता दे नाही तर धंदा बंद कर. हे जे 17 लाख कुटुंब बाहेर गेली, ही 17 लाख कुटुंब बाहेर गेली त्याचं एकमेव कारण ते असं म्हणत होते की वसुली ही ठीक नाही दिली तर आमच्या घरावरती ईडी. आमच्या वाड वडिलांनी कमवलेली इज्जत, आमच्या वाड वडिलांनी कमवलेली इज्जत ही मातीमध्ये मिळवण्यापेक्षा नागरिकत्व सोडान बाहेर जाऊन राहा. आता ही दहशत नाही का? आणि यालाच हुकुमशाह म्हणतात. दुर्दैवाने एवढे सगळे प्रश्न असूनही काँग्रेस जी आहे ती मुख घेऊन बसली. मी जे मानतो ते राहुल गांधींनी मांडलं पाहिजे. मी जे मांडतोय ते राहुल गांधींनी मांडलं पाहिजे होतं, सोनिया गांधींनी मांडलं पाहिजे होतं, खरगेंनी मांडलं पाहिजे होतं. त्या भीतीच्या पोटी जसे 17 लाख देश सोडून गेले तशाच रीतीने यांच्याही मनावरती एवढी भीती आहे की ते मुंबईच्या सभेमध्ये म्हटले की मोदीची आमचा लढा नाही, आमचा आदर्शाशी लढा आहे. माझ्या बाजूला काँग्रेसवाला म्हटला बसला होता, मी त्याला म्हटलं होतं हे आदर्शाशी लढायचं असेल तर म्हटलं तुझी मसनजोगीशी म्हटलं ओळख घालून देतो. कारण मसनजोगी हा आकडा मसनदा कोण करतो? तुम्ही कधी बसलाय का मसनजोगी बरोबर? नाही ना? मी एकदा बसा, मी लय वेळा बसतो. आणि तो अख्खा रात्र मस्तपैकी असतात स्मशानभूमी जाग करतो. आणि जागा करून हा तुमचा आई, तुमचा बाप, तुमचा काका, तुमचा चुलता, तुमचा अमुक असं तो सांगत बस. पण अदृश्य शक्तीशी लढायचं असेल तर मसनजोगी आपल्या बाजूला पाहिजे. आणि म्हटलं इथे असणारा बरेच माझ्या ओळखीचे मसनजोगी आहेत, त्यांना म्हटलं काम तरी मिळेल अशी असणारी परिस्थिती आहे.
अरे सरळ सरळ सांगा. म्हणजे मला आश्चर्य असं वाटलं की राजीव गांधीच्या विरोधामध्ये बोफोर्समध्ये पैसे खाल्ले याचा पुरावा कुठेच सापडला नाही. संशय होता, फक्त संशय होता, पण इथे पुरावा सापडला. ज्यांच्यावरती धाड घातली त्यांनी हे बॉन्ड विकत घेतले, बीजेपीच्या ऑफिसच्या कार्यालयामध्ये दिले आणि त्यांच्यावरती कारवाई बंद झाली. अशी असताना परिस्थिती. आणि म्हणून माझं आपलं सगळ्यांना आव्हान आहे की आपण आपल्या प्रश्नाकडे बघितलं पाहिजे. आपले असणारे जे प्रश्न आहेत, आपले असणारे जे प्रश्न आहेत, सोयाबीनचा प्रश्न आहे, कापसाचा प्रश्न आहे, हळदीचा प्रश्न आहे आणि इतर पिकांचा असणारा प्रश्न. याचे भाव स्थिर राहिले. मी मगाशी म्हणालो की जातीचा आमदार निवडून गेला, पण मुंबईची हवा लागला बिघडला. आणि त्या मुंबईच्या हवेमध्ये तो वाहत गेला आणि त्याला लक्षातही राहिलं नाही की लोकांनी त्याला शेतकऱ्यासाठी लढण्यासाठी पाठवलं. माझं आव्हान आहे या ठिकाणी की दोन प्रश्न आहेत. मी एका बाजूला जसं म्हटलं की धर्म वेडेपणातून देशावरती संकट आले. धर्म वेड्यापासून देशावरती संकट आलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला शेतकरी जो आहे त्याला योग्य भाव मिळत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. हे दुहेरी प्रश्न आहे. पहिल्या प्रश्नाचं असणारं जे उत्तर आहे, पहिल्या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते तुमच्याकडे असणारं उत्तर आहे. मी जसं म्हटलं की धर्मावरती श्रद्धा असली पाहिजे, धर्मातलं वेडेपणा असताना. आणि जे कोण आपल्याला असणारा धर्माचा वेडेपणा घालवतंय त्याला पहिल्यांदा सत्तेतून बाहेर काढलं पाहिजे हे आपण असणारं लक्षात. कारण का हा जो सत्तेचा वेडेपणा कशासाठी करतोय तर आपल्या घरामध्ये एखादा पुजारी आला, तो पूजा करता करता त्याची नजर कशावरती असते, कशावरती असते. आता हे जे धर्म वेडेपणा जो चालवलेला आहे तो काय देश चालवण्यासाठी नाहीये, तर तिथल्या असणाऱ्या दक्षिणेवरती आहे. आणि म्हणून आपण बघत असाल की दक्षिणेसाठी 26 रुपयाचं असणारं कर्ज 84 वरती गेलंय आणि 2026ला ते असणारं 86 रुपयावरती गेलंय. या पुजाऱ्याला बसवा कशाला, बाजूलाच काढा, उरलेले येऊन या ठिकाणी व्यवस्था करतील अशी परिस्थिती आहे. तर ही काढण्याची जबाबदारी आपली आहे, मतदाराची आहे, एवढं त्या ठिकाणी आले लक्षात घ्या. दुसऱ्या बाजू जो कोणी निवडून येईल, ज्याला आपण निवडून देणार, त्याची असणारी जबाबदारी आहे की त्यांनी कापसाला 9,000 रुपये क्विंटल कमीत मिळालं पाहिजे आणि सोयाबीनला 7,000 रुपये मिळाले पाहिजेत, हे त्यांनी त्या ठिकाणी बघितले. जो निवडून दिला त्याच्यावरती ही जबाबदारी आहे. आणि मी आपल्याला असं आश्वासन असं म्हणत नाही का ह्या शब्दाचा आता अर्थच लय बदललेला असं मी त्या ठिकाणी मानतोय. तुम्ही सगळ्यांनी असं आश्वासनं दिलेली आहेत, दिली आहेत की न दिली आहेत, कोणाला दिली, कोणाला आश्वासन, अजून कोणाला दिली, अजून कोणाला. एक आश्वासन सगळ्यांनीच दिलेलं आहे, कोणाला दिले,
आश्वासन आपण कोणाला दिले? तुमच्या आयुष्यात घडलेलं आहे आणि तुम्ही दिलेलं आहे. नवऱ्याने बायकोला दिले आणि बायकोने नवऱ्याला दिलेलं आहे. ते मोदींनी केलंय. मोदी ते आश्वासन पाळत नाही, तुम्ही पाळताय, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून मी आश्वासन हा शब्द काही वापरत नाही, पण उद्याच्या असणाऱ्या सत्तेमध्ये बसलो, निवडून गेलो तर या ठिकाणी कापसाला, सोयाबीनला आणि इथल्या उद्योगाला चालना मिळेल याच्यासाठी लढत राहील हे आपल्याला सांगतो. आणि आपली असणारी वेळ झाली, रजा घेतो. जय भीम, जय भारत.